नमस्कार मित्रांनो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण आलोय ते कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे श्रीपाद श्रीवल्लभ यांचे विश्रांतीस्थान बघायला आणि पादुका दर्शन घ्यायला. नरसोबावाडीपासून कुरुंदवाड फक्त 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि येथील ऐतिहासिक श्री विष्णू मंदिरापासून हे विश्रांतीस्थान अवघ्या 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. येथील चावडी चौकापासून या मंदिराकडे जाण्यासाठी डायरेक्शन बोर्ड्स सुद्धा दिले आहेत, त्यामुळे मंदिर थोडे आत असले तरी सहज सापडते. तर बघा मित्रांनो, हा आहे येथील मंदिराचा एंट्रन्स. अतिशय शांत, सुंदर आणि प्रसन्न असे हे येथील वातावरण. हे मंदिर तसं बरंच जुनं आहे. चला तर येथील श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुकांचे दर्शन घेऊया. अतिशय सुरेख अशा येथील पादुकांचे खूप छान दर्शन झाले. तर येथील पादुकांची कथा अशी मित्रांनो, पूर्वी या ठिकाणी कुरण म्हणजेच शेती होती. त्या ठिकाणी शेतात काम करीत असताना गड्याच्या खुरप्याला रक्त लागलेले दिसले. तेव्हा त्याने भीतीने तो प्रकार त्यांच्या मालक गाव कामगार पाटील श्री नरसगोंडा सक गोंडा पाटील यांना सांगितला. त्या जागेची स्वच्छता केल्यानंतर तिथे आत्ता आहेत त्या पादुका दिसून आल्या. त्या रात्री श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी त्या पाटलांच्या स्वप्नात सांगितले की ही जागा माझी विश्रांतीची आहे, त्याप्रमाणे माझी व्यवस्था कर. तेव्हा त्यांनी आता असलेल्या गाभाऱ्याचे काम करून दिले व नैवेद्यासाठी जमीन त्या काळातील पुजाऱ्यांना दिली. या मंदिरात श्रींची त्रिकाल पूजा केली जात असून चातुर्मास वगळता दर शनिवारी श्रींचा पालखी सोहळा असतो. गुढीपाडवा, दसरा, दीपावली, कार्तिक पौर्णिमा, श्रीपाद श्रीवल्लभ जयंती, दत्त जयंती व श्री नृसिंह सरस्वती जयंती असे उत्सव येथे साजरे केले जातात. चला तर मित्रांनो, या सुंदर अशा मंदिराला श्री घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणत प्रदक्षिणा मारूया. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टात् दुद्धरास्मान् नमस्ते. त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् दुद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिं आधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदैन्यं त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात् कष्टात् दुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वतो देवत्वं शरण्योकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् दुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगप्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिर्चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् दुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् इति श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचितं घोरकष्टोद्धरणस्तोत्रं संपूर्णम्. तर मित्रांनो, हे श्रीपाद श्रीवल्लभ यांचे विश्रांतीस्थान
एका भल्या मोठ्या औदुंबर वृक्षाखाली आहे. प्रदक्षिणा मार्गात एक सुंदर अशी शिवपिंड आणि नंदीचे सुद्धा दर्शन होते. इथे श्रींच्या उत्सव मूर्तीची एक सेपरेट खोली आहे. चला तर उत्सव मूर्तीचे सुद्धा दर्शन घेऊया. ही बघा मित्रांनो, श्रींची उत्सव मूर्ती अतिशय सुरेख. श्री दत्त जय दत्त, श्री दत्त जय दत्त, श्री दत्त जय दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जसं की मी आधी सांगितलं मित्रांनो की येथील श्रींचा हा पालखी सोहळा चातुर्मास वगळता दर शनिवारी संपन्न होतो. येथील मंदिर परिसरातच 700 ते 800 वर्ष जुना एक भला मोठा अश्वत्थ वृक्ष सुद्धा आहे. येथे आम्ही आलो आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपाशीर्वादानेच त्यांच्या पादुकांचे खूप छान दर्शन झाले. येथे काही वेळ शांत बसलो. येथील गुरुजींसोबत संवाद साधला आणि मंदिराची काही माहिती मिळाली. तर असे कळले की लवकरच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्यसुद्धा सुरू होणार आहे. हे ऐकून एकदम छान वाटले. येथील हा सभामंडप जीर्ण झाला असून जीर्णोद्धार केल्यावर हे मंदिर अजूनच सुंदर होईल. येथे येऊन मन एकदम प्रसन्न झाले. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा या श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या विश्रांती स्थानाला जरूर भेट द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझे चॅनल स्ट्रायकिंग विस्ताला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. सोबतच नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरिता बेल आयकनला सुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मित्रांनो, आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर, स्टे सेफ अँड हॅव अ गुड डे.